दरम्यान मुंबईत स्वबळाचा नारा दिल्यानंतर काँग्रेस आता प्रकाश आंबेडकरांच्या वंचित सोबत आघाडी करण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसने मुंबईतील 227 जागांपैकी 45 ते 50 जागा वंचितला देण्याची तयारी दाखवली आहे। काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती। राज्यभरात युती आणि मुंबईत जागा वाटपाच्या शक्यतेवर चर्चा केल्याची ही माहिती आहे। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात आतापर्यंतच्या काँग्रेस वंचित मधील काँग्रेस आणि वंचितची दोस्ती आणि कुस्ती। तर काँग्रेसची आघाडी करून प्रकाश आंबेडकर अकोल्यातून 1998 मध्ये आले होते। 98 मध्ये विलासराव देशमुख मंत्रिमंडळात भारिप बहुजन महासंघाचे 3 मंत्रीही दाखल झाले होते। 2003 मध्ये प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसची साथ सोडली, पण तिन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्यास नकार दिला। तर काँग्रेस सोबत आघाडी नसताना अकोल्यात आंबेडकरांचा 2004, 2009, 2014, 19 आणि 24 ला पराभव झाला होता। 2019 मध्ये आंबेडकरांची काँग्रेसशी चर्चा झाली होती, पण ऐनवेळी ते स्वबळावर लढले होते। 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत वंचितनं 42 लाख मतं घेत काँग्रेसला 5 ते 6 जागांवर फटका दिला होता। 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा झाली होती, पण ऐनवेळी ते स्वबळावर 240 उमेदवार घेऊन उभे केले होते। 2019च्या विधानसभेत वंचितला 26 लाख मतं मिळाली होती, तर काँग्रेसला 35 पेक्षा अधिक जागांवर फटका बसला होता। तसंच 2024च्या लोकसभा आणि विधानसभेतही वंचितची काँग्रेसची चर्चा झाली होती, पण आघाडी झालीच नाही।